यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका. महसूल मंत्री बावनकुळेंचा मवियाला टोला. मविया आज निवडणूक आयोगावरती धडकणार. दुपारी 12:30 वाजता मविया शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे रवाना होणार. आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम. राष्ट्रवादीमध्ये वैचारिक गोंधळ. अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार. देवेंद्र फडणवीसांना बुलडोजर सीएम ठरवण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये अज्ञातांकडून फलकबाजी. फलकांवर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा. रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा एकदा चर्चेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन. मुंबईतल्या चर्चित दलित वस्ती पुन्हा विकासासाठी होणार हालचाल. खड्ड्यांमुळे मृत्यू, वारसाला 6 लाखांची भरपाई. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. ओंकार हत्ती मडोरा गावातच ठाण मांडून हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प. वन विभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप. दिवाळी आधी सुटकेचा निश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000चा बोनस. आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार. ईपीएफओचा नवा निर्णय. 10वी-12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार. 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार. निलेश घायवळच्या विरोधामध्ये आणखी एक गुन्हा. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये घायवळ आणखी अडचणी. निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो. जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीमध्ये वाढ. एकाच दिवसात चांदीमध्ये 11,000ची वाढ. भंडारा जिल्ह्यामध्ये औषध दुकानांची तपासणी. 3 औषध दुकानांवरती कारवाई. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं दिल्यानं कारवाई. आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही. मनसेला मवियामध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा सुद्धा नाही. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे अभाविपामध्ये वादाची ठिणगी. अभाविपाच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. जिल्हा परिषद सदस्यपदांचं आरक्षण जाहीर. नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड. महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या शौकांवर वाढ. नागपूरच्या वाना डोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये घोळ. एकाच घरामध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार. जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी. कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष. रस्त्यांवरील खड्ड्यांचा केला वाढदिवस साजरा. कोल्हापूरचं नवं नाव झालं खड्डेपूर.